महाराष्ट्रातील पत्रकारांच्या नव्या पिढीच्या करिअर आणि कल्याणासाठी स्थापन झालेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानचा भव्य लोकार्पण सोहळा आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार 2025 वितरण समारंभ 25 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजता JW मॅरिट येथे संपन्न होणार आहे। कार्यक्रमाचं उद्घाटन चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा अण्णा बनसोडे राहणार आहेत। यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत। हा सोहळा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र मुंबई यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला असून समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र महागौरव पुरस्कार 2025, महाराष्ट्र महागौरव पत्रकारिता पुरस्कार 2025 आणि डिजिटल स्टार पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे। प्रतिबिंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी सांगितलं की हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित नसून पत्रकारिता व समाजसेवेच्या कार्य करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे। नव्या पिढीला दिशा देणारा व समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग निर्माण करणारा हा उपक्रम ठरणार आहे। कार्यक्रमात प्रतिबिंब प्रतिष्ठानचा लोकार्पण सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न होईल। त्यानंतर महाराष्ट्र महागौरव पुरस्कार 2025 विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रदान करण्यात येणार आहे। हा उपक्रम नव्या पिढीच्या पत्रकारांसाठी मार्गदर्शक ठरेल आणि त्यांच्यासाठी नवी आशा निर्माण करेल असा विश्वास डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांनी व्यक्त केला आहे। यावेळी बिग हिट मीडिया अनुष्का सोलवट, सचिन वायकुळे, डॉक्टर पुरुषोत्तम धोंगडे, उमाकांत मिटकर, मोहन डांगरे, प्रशांत मोरे, संजय कोठारी, नामदेवराव खराडे, स्वप्नील परदेशी, विजय राऊत, संदीप शिंदे, शिवराम घोडके, आतिश शिरसाट, भास्कर घुले, संतोष ठोंबरे, मानसिंगराव चव्हाण, शुभम पसारकर, प्राचार्य डॉक्टर किरण सावे यांना महाराष्ट्र महागौरव पुरस्कार 2025 ने गौरवले जाणार आहे। याशिवाय महाराष्ट्र महागौरव पत्रकारिता पुरस्कारांचं वितरणही यावेळी होणार आहे। या पुरस्कारार्थींमध्ये ABP माझाच्या संपादक सरिता कौशिक, मुंबई तकच्या संपादक साहिल जोशी, ज्येष्ठ पत्रकार छत्रपती संभाजीनगरचे संजीव उन्हाळे, कोल्हापूरचे ज्येष्ठ पत्रकार भारत चव्हाण, विधिमंडळ वार्ताहर संघ मंत्रालय मुंबईचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांना महाराष्ट्र महागौरव पत्रकारिता पुरस्कार देण्यात येणार आहे। याशिवाय पोलीस नामाचे नितीन पाटील, लोकमत डिजिटलचे अश्विनी जाधव, मटा डिजिटलचे अभिजित दराडे, लेट्सअप डिजिटलचे विष्णू सानप, मुंबई तक डिजिटलचे ओंकार वाबळे यांना डिजिटल स्टार महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती राजा माने यांनी दिली आहे। मी राजा माने, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आणि त्याचबरोबर प्रतिबिंब प्रतिष्ठान हे पत्रकारांच्या मुलामुलींसाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी स्थापन झालेल्या या प्रतिष्ठानचा मी संस्थापक अध्यक्ष आहे। डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या भिलार, महाबळेश्वर आणि त्यानंतर कोल्हापूर अधिवेशनानंतर झालेल्या या अधिवेशनात झालेल्या निर्णयानुसार प्रतिबिंब प्रतिष्ठान की जे राज्यातल्या पत्रकारांच्या मुलामुलींसाठी कार्यरत राहील, की मुलींचं करिअर असेल, शिक्षण असेल, मुलांचा खेळ कला क्षेत्रात ज्या ज्या ठिकाणी पत्रकार म्हणून पत्रकाराचं कुटुंब आणि पत्रकार कमी पडतो अशा ठिकाणी सहाय्य करेल अशा प्रकारचं प्रतिष्ठान म्हणून प्रतिबिंब प्रतिष्ठानची स्थापना आम्ही केलेली आहे। येत्या 25 तारखेला पुण्यात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, त्याचबरोबर पंतप्रधान आयुष्मान मिशनचे राज्याचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि त्याचबरोबर आपल्या विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या उपस्थितीत आपण या प्रतिष्ठानचं लोकार्पण करतोय। या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्र महागौरव पुरस्कारांचं देखील वितरण आम्ही करणार आहोत, की ज्याच्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, कला क्षेत्रातील राज्यातल्या मान्यवरांना हे पुरस्कार दिले जातील। त्याचबरोबर
महाराष्ट्र पत्रकारिता महागौरव पुरस्कार की ज्यामध्ये ABP माझाच्या सरिता कौशिक आहेत, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचे संजीव उन्हाळे आहेत, कोल्हापूरचे भारत चव्हाण आहेत आणि विधिमंडळ मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे हे देखील आहेत आणि स्टार डिजिटल पत्रकारितेत ज्यांनी नाव केलेलं आहे, डिजिटल पत्रकारितेत ज्यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे, अशा डिजिटल पत्रकारांना देखील आपण पुरस्कार देतोय। त्याच्यामध्ये पोलीस नामाचे नितीन पाटील, लोकमत डिजिटलचे अश्विनी जाधव, मटा डिजिटलचे अभिजित दराडे, लेट्सअप डिजिटलचे विष्णू सानप आणि मुंबई तक डिजिटलचे ओंकार वाबळे यांचा गौरव आपण पुरस्कार देऊन त्या कार्यक्रमात करणार आहोत।